शनाया, शनाया, शनाया थांब. शनाया, अंगठी मुकाट्याने परत दे मला. मी देणार नाही, ती अंगठी माझी आहे. अंगठी दे. गुरुनाथ, गुरुनाथ, व्हॉट इज दिस गुरुनाथ? काय चाललंय? तू पाहिलं नाही कशी वेड्यासारखी वागते? शनाया बघ, माया तू याच्यावर ट्रस्ट करू नको. हा मलाही फसवतोय, तुलाही फसवतोय. मला ना खरंच कळत नाहीये हे सगळं काय सुरू आहे. प्लीज एक्सप्लेन. माया, मला सुद्धा कळत नव्हतं, पण आता सगळं कळायला लागलंय. ही ठार वेडी आणि आपल्याला पण तू 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 नको, आपण हिच्या नादालाच नको लागला. आपण चल इथून जाऊया. वेडपट कुठली. चल चल चल. तू मी वेडी आहे का? माझी अंगठी तिला देतो ते सांगतं का तुला? मी वेडी आहे का? शन्या, रडू नकोस, शांत. तो बघ कसं वागतोय. माझ्यासाठी आणलेली अंगठी पण त्याने तिला दिली. तुझी तर फक्त अंगठीच घेतली. तू माझं घर घेतलं होतं, आठवतंय ना? तू मला हे सगळं ऐकवणारच का? ऐकवत नाही तुला. जेव्हा स्वतःवरती वेळ येते तेव्हा काय त्रास होतो याची फक्त जाणीव करून देते, बाकी काही नाही. सॉरी, मला माहितीये मी तुला खरंच खूप त्रास दिलाय. खरंच सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. आता रडू नकोस. शांत. माझ्या बाबतीत जे घडलं ना ते मी तुझ्या बाबतीत कधीही होऊ देणार नाही. नको रडू. दिस इज नॉट डन. या प्लीज लिसन टू मी. काय ऐकून घेऊ? ती पुन्हा पुन्हा हे का म्हणत होती की ही अंगठी तिची आहे म्हणून? ती वेडीच आहे, वेड्यासारखं. त्यामुळे ती असंच काहीतरी वाटेल ते बोलतेय, नाही का? आर यू शुअर गुरुनाथ, ही अंगठी तिची नाहीये? तुझा अजून विश्वास नाहीये माया? माझा तर आता पूर्ण विश्वास बसलाय, ठाम विश्वास. हे बहुधा सगळं प्रारब्धात आहे, माझ्याच नशिबात आहे. सगळं माझ्यावर पडतंय यार. काय सांगू, सकाळी उठल्यापासून, चहा करण्यापासून, स्वयंपाक, धुणी भांडी, घरातली केर फरशी, सगळी कामं मीच करतोय. राब राब राबतोय. कुणाला सांगणार? कुणाला सांगणार मी? सांग ना. आणि काय सांगणार मी लोकांना? माझी बायको वेडी आहे, माझी बायको वेडी असं जगाला ओरडून सांगणार का मी? आता सगळं संपलं असं वाटत असतानाच माझ्या आयुष्यात अचानक तू आलीस माया. आणि असं वाटायला लागलं की नाही, सगळं नाही संपलं बहुतेक. अजूनही आशा आहे जरा. मी एवढं सगळं बोलतोय पण तुझा अजूनही माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये ना? तुझ्या डोक्यामध्ये अजूनही शनाया काय म्हणाली तेच आहे ना? खरं सांग मला. ठीक आहे, नाही फाईन. मी काही तुला फोर्स करणार नाही. तर एक गोष्ट सांगतो, सगळं संपलेलं असताना मला माझ्या आयुष्यात काहीतरी घडू शकतं असं जर कुणाबद्दल वाटलं असेल ना, या सगळ्या अडचणींमधून मला जर कोणी बाहेर काढू शकेल असं वाटलं असेल ना, तर फक्त तू होतीस माया. तूच आहेस. त्यामुळे मी जे काही बोललोय त्याच्यावर तुझा विश्वास असेल तर ही अंगठी तू ऍक्सेप्ट करशील. इथे ठेवून जातोय. आणि जर तू नाही ऍक्सेप्ट केलंस हे, तर मी असंच समजेन की माझ्या आयुष्यातला शेवटचा आशेचा किरणही आता संपलाय.
खरंच सॉरी यार. शी यार, थँक्स. खरंच सॉरी. म्हणजे बास आता. किती वेळा सॉरी थँक्यू म्हणत राहणार आहेस? बास आता. असं नाही, म्हणजे मला कळतंय मी हे करायला नको होतं. सगळंच मेसअप करून टाकलं. तू तुझ्या रागाला जरा कंट्रोल करायला पाहिजे होतं. हो, आता पुढे काय होईल? काय होणार आहे? काही नाही. मी गुरुनाथना चांगलं ओळखते. ते काही अशी हार मानणार नाही. ते पुन्हा ट्राय करतील. अगं पण आता मायाला सगळं कळलंच आहे ना. असं तुला वाटतंय, पण मायाला खरंच कळलंय का? नाही, गुरुनाथ खरंच हार मानणार नाहीये. ते तिच्या पुढे हात जोडतील, रडतील, वेळ पडली तर पाया पडतील. त्यांनी तुला आणि मला जसं गंडवलंय ना, तसंच ते मायालाही गंडवण्याचा प्रयत्न करतील. हो यार, मग आता आपण काय करायचं? त्यांना मायापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. त्याआधी तू मायाला हे सगळं सांगायचं. तू तिला भेटायचंस. मला नाही तिला भेटायचं. आपला प्लॅन यशस्वी व्हावा असं जर तुला वाटत असेल ना, तर तुला तिला भेटायला जायलाच लागेल. असं समज की आज तुझ्या काही चुका करून ठेवल्या आहेत, त्या तुला निस्तरायच्या. ठीक आहे, फाईन. आणि भेटून काय करू? तू तिला भेटायचं आणि तिची माफी मागायची. काय? आणि एवढंच नाही तर तिला घरी जेवायला बोलवायचं. काय बोलतेस तू? काहीतरी काय, तुला काही हवंय का? नाही, मला काही नकोय. माझं डोकं ठिकाणावरच आहे. पण तू तुझं डोकं ठिकाणावर ठेव, माझ्यावरती विश्वास ठेव आणि मी सांगते तसं कर. कळलं? काय शनया तिथे येऊन पोचली? अरे हो ना यार. अरे पोचली कशी यार तिथे? किड्या, हेच विचारायला तुला फोन केलाय मी. तू तर नाही सांगितलं ना तिला? मी बस बस काय यार. अरे मी कसा सांगेल यार? मी तुला सपोर्ट करतोय ना. मी तिला कशाला सांगेन? नाही तसं नाही रे, पण मी मायाला भेटणार आहे हे तुला सोडून इतर कोणालाही माहिती नव्हतं. मग शनायाला कसं कळलं? भाई तू बोलतो तसंच असणार. मी सांगतो कोणीतरी आहे तिला सपोर्ट करतंय आणि आपल्याला त्या व्यक्तीला शोधून काढावं लागेल. पिंकी. किड्या, मी तुला सांगतो ना, या सगळ्याच्या मागे ही पिंकीच असणार आहे. पण ही आहे कोण पिंकी? कसं कळणार आहे आपल्याला? पिंकी. राधा, तू राधिका मसाले खरंच एसबी मध्ये मर्ज करणार आहेस? तशी तयारी तर करून ठेवायला लागेल ना सौमित्र. हे बघ, माया काहीही करू शकते. अगं पण का? एकतर ते फोटो तिच्या ताब्यात आहेत. ती ते फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करू शकते. राधा, हे अति होत चाललंय आता. मी एक काम करतो, मी सरळ मायाकडे जातो आणि तिला स्पष्ट विचारतो ना काय ते. अजिबात नाही. का? का म्हणजे काय? हे बघ, आपण जेव्हा एखादी गोष्ट समोरच्या माणसाला सांगतो तेव्हा समोरचा माणूस ते ऐकण्याच्या मनस्थितीत असायला लागतो. सध्या माया पूर्णपणे गुरुनाथ सुभेदारांच्या आहारी गेली. ती तेच करणार जे ते तिला सांगणार. मग काय आपण काय फक्त गप्प बसून राहायचं का? तसं कुठे म्हणते मी. पण शांतपणे आपल्याला जे हवं ते मॅनेज करत राहायचं. नाही, तू काय बोलतेस मला कळत नाहीये. आपण प्रयत्न करायचा. गुरुनाथचं खरं रूप मायाला कळलं पाहिजे. आणि एकदा का ते तिला कळलं की मग ती आपल्या बाजूला येईल. पण तोपर्यंत आपण वाट पाहायची. थोडक्यात आपण वाट बघून त्यांची वाट लावायची, असंच म्हणायचंय ना तुला? तसं समज हवं तर. हा तुला माझी रिंग देऊन प्रपोज करणार. मी जे काही बोललोय त्याच्यावर तुझा विश्वास असेल तर ही अंगठी तू ऍक्सेप्ट करशील. गुरुनाथच्या बाबतीत मी जो काही डिसिजन घेते तो राईट आहे की रॉंग तेही ठरवता येत नाहीये. ती शनाया खरंच वेडी आहे का? तू
शनाया जावई बाबू आलात तुम्ही? दिसतोय ना आलेला, मग कशाला विचारता परत? नाही म्हणजे कसं आहे, बाहेरून आलेल्या माणसाला असं आपुलकीने विचारलं की कसं बरं वाटतं ना त्याला. ही आपुलकी तुमच्या जवळ ठेवा. शनाया कुठे? सकाळपासूनच बाहेर गेलीये. कुठे गेलीये? माहित नाही. माहिती नाही म्हणजे? माहित नाही. एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं? काय? तुम्ही शनायावर लक्ष ठेवायचं, ती कुठे जाते, कुणाशी बोलते, कुणाला भेटते, या सगळ्यावर लक्ष ठेवायचं आणि मला सांगायचं. आणि आपले या बदल्यात किती 5 लाख रुपये ठरले होते. हो हे सगळं ठरलं होतं, पण हे सगळं तुम्ही आता का मला सांगताय? कारण शनायानं माझ्या बॉस समोर माझी वाट लावलीये. काय सांगताय? वाव. तुम्हाला शॉक बसलाय ना नक्की? हो. म्हणजे धक्काच बसलाय ना? हा. मग तशा रिॲक्ट व्हा ना. आनंद झाल्यासारखे काय रिॲक्ट होत आहे? नाही खरंच जावई बापू, या नूडल्सची शपथ घेऊन सांगते, मला खूप धक्का बसला. त्यांनी का केलं असावं असं म्हणजे मला कळत नाहीये. का केलं असं? म्हणजे तुम्ही मलाच विचारताय परत? नाही, हे स्वतःला विचारा तुम्ही. कारण तिच्यावर लक्ष ठेवायचं, ती कुठे जाते, कुणाला भेटते, हे काम तुमचं आहे. का नाही केलं का? एक मिनिट जावई बापू, हे सगळं मला विचारण्याआधी जरा विचार करा, आपलं काय ठरलं होतं? मी शनायावर लक्ष ठेवणार, पण त्या बदल्यात तुम्ही मला 5 लाख रुपये देणार आहात. ठरलं होतं. मग दिलेत मला? हे बघा, 5 लाख मी तुम्हाला देणार, पण कधी? कधी? जर तुम्ही शनायावर लक्ष ठेवलं, ती कुठे जातीये, काय करतेय आणि याची खबर मला दिली तर. बरोबर? हो. हो ना? त्यामुळे जर तुम्ही तुमचं काम केलं ना, तरच मी तुम्हाला 5 लाख रुपये देणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर उद्या या शनायामुळे मी गोत्यात आलो आणि मला जर रस्त्यावर यावं लागलं ना, तर माझ्या बरोबरीनं तुम्हालाही रस्त्यावर यावं लागेल. आणि मग शपथ घेण्यासाठी सुद्धा या नूडल्स तुम्हाला दिसणार नाहीत, कळलं ना? घ्या, खाऊन घ्या. सॉरी खरंच सॉरी. प्लीज ऐक ना माझं. खरंच सॉरी. म्हणजे मला कळलं की मी खूप चुकीचं वागले, मी असं नको वागायला पाहिजे होतं. आणि खरंच म्हणजे माझा प्रॉब्लेम काय होतं माहितीये का, मी गॅरीला कुठल्याही दुसऱ्या मुलीसोबत बघितलं ना की मी लगेच खूप पॉझिटिव्ह होऊन जाते. आणि मग सकाळी पण तसंच झालं की मग तुम्ही हात धरून बसला होता, तर मग मला असं झालं की मला कंट्रोलच नाही झालं. सो प्लीज खरंच सॉरी. पण मला आता मेजर गिल्ट वाटतंय त्याचं. सो प्लीज मला माफ कर माया, प्लीज प्लीज. इट्स ओके ओके. आय कॅन अंडरस्टँड. बट तुझ्या वागण्या बोलण्यावरून असं वाटत नाहीये की तुला ॲज सच काही प्रॉब्लेम असेल. तू ये ना प्लीज, काम, चहा कॉफी काहीतरी घेशील, प्लीज काम. नाही मला काही नको. तू कन्व्हिन्स झालीस ना, बस झालं. ओके. नाही, माझ्या मनात तुझ्याबद्दल आता कुठलाही राग वगैरे नाही. ओके. हो थँक्यू. पण नुसतं माफ करून चालणार नाही. म्हणजे आता आपण फ्रेंड्स झालोय ना. सो व्हॉट? नाही म्हणजे माझी अशी इच्छा होती की तू माझ्या घरी ये डिनरला. नाही, थँक्स फॉर इन्व्हायटिंग, बट नको, खरंच नको. ओके. फ्रेंड्स झालोय असं नाही करायचं यार. प्लीज ये ना, प्लीज माया. ओके फाईन आय कम. मी येईन. ओके. ओ गुड. कधी झाली तू? ओके ग्रेट. तू येतेस का? प्लीज घे ना, कॉफी ज्यूस काहीतरी घे. ये. नाही उद्याच घेऊ ना, कॉफी वगैरे सगळं घेऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. उद्या लगेच? हा डन. आता ठरलं. डन. बरं ठीक आहे. ओके बाय. सी यू. बाय. हा बोल चिंकी. हा पिंकी ऐक. तू सांगितल्याप्रमाणे सगळं केलंय. हे पा, मला या वेळेला तुझ्याकडनं अजिबात हलगर्जीपणा नकोय. हो आय नो. मी तिला भेटले आणि तिची माफी पण मागितली, अगदी तू सांगितल्याप्रमाणे. ओके. ते ठीक आहे, पण तिने माफ केलं का? अरे म्हणजे माफ पण केलं आणि ती माझ्या घरी उद्या जेवायला पण येणार आहे. काय सांगतेस? वा. हो, तू सांगितल्याप्रमाणे सगळा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. बरं ऐक, आता ती तुझ्याकडे जेवायला आल्यानंतर नेमकं काय करायचं हे मी तुला सांगते. ओके. ते नीट ऐक. हा. कळलं? ओके. बाय पिंकी. हा बाय चिंकी. आता ही चिंकी कोण आहे? सौमित्र, चिंकी दुसरी तिसरी कोणी नसून शनी आहे. काय?
मुलगी कुठे आहे तुमची, तिचा पत्ताच नाहीये. तर मला काय विचारताय? मी पण तुमच्यासारखी तिची वाटच बघतेय ना जावई बापू. नाही, आपण ना वाटच बघत बसू. एवढ्या वेळामध्ये तुमच्या मुलीनं दुसऱ्या कोणाची वाट लावली नाही ना, म्हणजे मिळवली आपण. शानू बेबी, कुठे गेली होतीस तू? हो, एक मिनिट. तुम्ही काय प्रेमानं काय विचारताय? चांगलं खर्च. नाही, थांबा, तुम्ही थांबा, मी बोलतो. शनाय, काय आहे? हा, ही वेळ आहे घरी यायची? किती वेळ झाला? कुठे गेली होतीस? कुणाला भेटायला गेली होतीस? मला आत्ताच्या आत्ता सांग. मी ना मायाला जाऊन सॉरी म्हणून आले. बघा, सॉरी म्हणणं चांगलं काम. कोणीतरी म्हटलेलंच आहे सॉरी म्हणावं. हे अहो, तुम्ही गप्पा बसावं, मी बोलू का? तू मायाला सॉरी म्हणायला म्हणजे घरी गेली होतीस त्याच्या? ऑफकोर्स. मग काय काय मग काय परत जाऊन भांडलीस त्याच्याशी? काय म्हणाली काय ती? काही नाही, माफ केलं तिने मला. आणि तिला मी डिनरला घरी बोलवलंय. मायाला तू डिनरला बोल. मग काय नाहीच म्हणाली ना ती तुला? नाही नाही, घाबरली होती सुरुवातीला. मी वेडी वाटले होते ना तिला. पण नाही, नंतर झाली कन्व्हिन्स. येणार आहे उद्या घरी. बाय. एक मिनिट. माया डिनर. शानू बेबी, शानू बेबी. माया डिनरला या घरी येणार आहे? अगं पण राधा, तू आणि शनाया एकत्र, हे खूप सरप्राइझिंग आहे सगळं माझ्यासाठी. या सगळ्याची सुरुवात तेव्हाच झाली जेव्हा मी शन्याला तिच्या अस्तित्वाची, तिच्या हुशारीची जाणीव करून दिली. शनायाला हुशारीची जाणीव करून? गुरु कुठल्याही थराला जाऊ शकतो खरंच. तर या सगळ्या गोष्टींची मी आधीच शन्याला कल्पना दिली होती म्हणून बरं. म्हणून आज ती घरात आहे. नाहीतर आता माझी जी अवस्था झाली होती तशीच अवस्था शन्याची व्हायला वेळ लागला नसता. पण मला एक सांग राधा, गुरु वाईट वागतोय हे सगळं ठीक आहे, तो वाईट वागणारच. पण शनायाचं काय? ती सुद्धा वाईटच वागली ना तुझ्याशी. मग तिच्याच बाबतीत तुला सॉफ्ट कॉर्नर काय? याला सॉफ्ट कॉर्नर नाही म्हणत, याला माफ करणं म्हणतात. मी तिला माफ केलंय. अगं पण राधा, ती वाईटच वागली ना तुझ्याशी. कशाला माफ करायचं तिला? ह्याला काहीच अर्थ नाहीये. मी तिला माफ केलं म्हणून तर तिला तिच्या चुकांची जाणीव झाली की नाही. आणि एकदा तिला तिच्या चुका कळल्यानंतर आपण मनामध्ये अडी धरण्यात काय पॉइंट आहे? हे बघ, कालपर्यंत मला कुणाच्या तरी आधाराची गरज होती. आज तशी गरज शन्याला आहे. आणि मला एवढंच वाटतं की जी वेळ माझ्यावर आली ती तिच्यावरती येऊन. आणि एक स्त्री म्हणून मी असाच विचार करेन. रादर प्रत्येक स्त्रीनी असा विचार करायला हवा असं मला वाटतं. राधा, तू असं काही बोललीस ना की मला कळतच नाही पुढे काय बोलायचं. म्हणजे तुला कितीही विरोध केला तरी तू तुझ्या तत्वांवर नेहमी ठाम असतेस ना, हेच मला आवडतं तुझं खूप. खरंच खूप ग्रेट आहेस राधा तू. मी कोण आहे ते मला माहिती नाही, पण अशा प्रसंगी स्त्री म्हणून काय करायला पाहिजे याची मात्र जाणीव झाली. पण राधा, गुरुनाथ तर मायाच्या मागे लागलाय ना आता. हो, हे आता मायाच्या मागे आहेत. पण त्या दोघांमध्ये शनाया एकटी नाहीये, तर तिच्या बरोबर मी आहे. जी गोष्ट माझ्या बाबतीत घडली ती मी शनायाच्या बाबतीत घडू दिली नाही. आणि जे शनायाच्या बाबतीत घडतंय ते मायाच्या बाबतीत घडणार नाही. महागात पडणार. गुरुनाथ सुभेदार, तुम्हाला महागात पडणार.